श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. मंगळवेढ्यात जनाबाई नावाची विठ्ठल भक्त स्त्री राहत होती. पंढरपूरच्या राऊळात विठेवर उभ्या असलेल्या पांडुरंगावर तिची अपार श्रद्धा होती. आषाढी कार्तिकीला पांडुरंगांच्या पाया पडायला ती एकटीच पायी जायची. तिची ही वारी कधीच चुकली नव्हती. समजत असल्या वयापासून तिची ही वारी चालूच होती कायम. गावात स्वामी समर्थ प्रकट झाल्याचे कळल्यावर ती स्वामींच्या दर्शनाला मात्र नित्य जाऊ लागली. शेतकऱ्याच्या झोपडीबाहेर वारलेल्या परिचारकाची ओंजळपर फुले घेऊन स्वामींच्या चरणावरती ठेवायची. स्वामींची मनोभावे पूजा करायची. विठ्ठल भक्त जनीची स्वामीनिष्ठा दिवसेंदिवस वाढत होती. आषाढी कार्तिकीला जनी विठ्ठलाची ज्या उत्कृष्ट भावनेने पूजा करायची तशीच ती स्वामींची नित्य सुद्धा पूजा करू लागली. खरे तर पूर्वी तिच्या मुखात सतत विठ्ठलाचेच नाव असायचे. आता विठ्ठल नामात तिने स्वामींचे नाव गुंफून टाकले होते. जनीच्या वाणीत भक्तीची अपूर्व लय होती. आषाढ वारीची वेळ जवळ आली तेव्हा एका पहाटे ती पारिजातकाची फुले घेऊन स्वामींपाशी गेली. त्यांच्या चरणावरती सुगंधी फुले अर्पण केली आणि म्हणाली, स्वामी, आज आषाढ प्रतिपदा. आज मी वारीला प्रस्थान ठेवणार आहे. पांडुरंगांचे दर्शन घेऊन परत येते. पांडुरंगांच्या आशीर्वादाची ओढ लागली आहे, परंतु स्वामी तुमच्या नित्य दर्शनाला मी मुकणार. आणि असे म्हणून ती हमसी रडू लागली. स्वामींच्या चरणांना आपण काही दिवस मुकणार ह्याचे तिला खूप वाईट वाटत होते. स्वामींनी जनीकडे मोठ्या प्रेमाने पाहिले आणि म्हणाले, जणे, अगं, आम्ही तुझ्या बरोबरच आहोत. कशाला काळजी करतेस? तू जिथे असशील तिथे मी असणार, एवढं लक्षात ठेव. तू यात्रेला प्रस्थान ठेव. माझी काळजी करतेस तिथे असशील तिथे मी, एवढे लक्षात ठेव. तू यात्रेला प्रस्थान ठेव. माझे तुला आशीर्वाद आहेत. जणी स्वामींच्या पाया पडली. जेव्हा स्वामीने आपल्या हातातले परिचारकाची फुले जनीवर उधळली, जनी आश्चर्यचकित झाली. तिने स्वामींकडे कृतज्ञतेने पाहिले. स्वामींची स्नेहभरली नजर तिच्या मोठ्या प्रेमाने कुरवाळत होती. जनी वारीला निघाली आणि स्वामी म्हणाले, जने, लवकर ये हो, आम्ही तुझी इथे वाट पाहत आहोत. येताना प्रसाद घेऊन ये. माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, एक लक्षात ठेवा की आपले आयुष्य आपण भगवंतालाच अर्पण करावे. आपला प्रत्येक श्वास त्याच्या नामात गुंफावा. प्रपंच नेकीने करावा, परंतु वाट मात्र फक्त त्या भगवंताची पाहावी. तुम्हाला सांगतो की स्वामी हे भगवंताचे मूर्त रूप आहे. त्यांच्या दर्शनाची मनामध्ये आस धरावी. ध्यानीमणी स्वामी विहरू लागले की अंगाला सुखद स्पर्श करणारा वारा सुद्धा स्वामींचे नाव घेत आपल्याला स्पर्श करतो आहे याची जाणीव मग होऊ लागते. सर्वोत्तम आनंद आपण अनुभवू लागतो. स्वामींचे आशीर्वाद घेऊन जनी पंढरपूरला निघाली. मुखामध्ये आजपर्यंत केवळ विठ्ठल नामच होते. आता त्या विठ्ठल नामाला स्वामी समर्थांच्या संजीवन नामाची जोड लागली होती. जणू त्या स्वामी नामातून समर्थ आपल्याला सोबत करीत आहेत असे जनीला वाटू लागले. जनीचा प्रवास अतिशय आनंदात चालला होता. तिच्या पावलांना भक्तीची लय प्राप्त झाली होती. वाटेतल्या एखाद्या गावात जनी रात्रीचा मुक्काम करायची. रात्री आपल्या सुस्वर आवाजात श्री विठ्ठलाची भजने आळवत बसायची. गावातले लोक जनीभोवती गोळा व्हायचे. एक विठ्ठल भक्त स्त्री एकटीनेच वारी करते याचे लोकांना कौतुक वाटायचे. जनी म्हणायची, पांडुरंगाचे नाम सतत मुखात असल्यावर आपले एकटेपणा आपोआप गळून पडतो. नामदेव महाराजांच्या जनीबरोबर अष्टप्रहर वावरणारा पांडुरंग या आपल्या जनीबरोबर सुद्धा वावरत असतो याचा अनुभव मला नित्य येतो. या वारीला आणखी एक चमत्कार घडला आहे. श्री दत्तावतारी स्वामी समर्थ सुद्धा माझ्या सोबत आहेत. मला कसलीही काळजी वाटत नाही. पंढरपूर आता हाकेच्या अंतरावर आले आहे. जनी अतिशय आनंदात होती. संध्याकाळपर्यंत पांडुरंगांच्या राऊळात आपण पोहोचू याची तिला खात्री वाटत होती. इतक्यात काय झाले तर अचानक आषाढ मेघांची दाटी आली. आकाशात काळेभोर ढग जमा झाले. विजा कडकडू लागल्या. मुसळधार पाऊस पडू लागला. सर्वत्र पाणीच पाणी झाले.
जनीला पाऊल टाकता येईना. काय करावे ते तिला कळेना. पांडुरंगाचे दर्शन होणार नाही की काय, अशी तिला मनामध्ये भीती वाटू लागली. ती अतिशय व्यथित झाली आणि पांडुरंगाला हाका मारू लागली. विठ्ठला, अरे हाकेच्या अंतरावर मी येऊन पोचले. या मुसळधार पावसाने माझे पंढरपूरचे मार्ग बंद करून टाकले रे. या प्रवाहात मी बुडून जाईन की काय असे वाटू लागले आहे. स्वामींना मी म्हटले की तुझा प्रसाद घेऊन येईन. विठ्ठला, तुझे दर्शन हवे रे. जणी व्याकुळ होऊन रडू लागली. तिच्या डोळ्यातले पाणी भोवती पसरलेल्या पाण्यात एकरूप होऊ लागले. धडकी भरावी असा काळोख भर मध्यानी पडला होता. विजा चमकत होत्या. सगळीकडे पाणीच पाणी झाले होते. जणी भांबावून गेली. तिच्या मुखात स्वामींचे नाम निनादू लागले होते. विठ्ठल नामाच्या गर्जाने आसमंत दुमदुमून गेला होता. माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, चारी दिशांना कळवंडून जाव्यात तशी संकटे प्रत्येक भक्ताच्या आयुष्यात डोकावतच असतात. परंतु आपण कधी डगमगून जायचे नाही, कारण परमेश्वर आपल्या सोबतच प्रवास करीत असतो. स्वामींच्या सहवासात जे फक्त अष्टप्रहार असतात त्यांची काळजी स्वामीच घेत असतात. आपला भक्त संकटात सापडला की स्वामी अक्षरशः वायुवेगाने धावत जातात आणि त्याला संकटातून खेचून बाहेर आणतात. हा सर्व स्वामी भक्तांचा प्रत्यक्ष अनुभव आहे. लक्षात ठेवा, स्वामी परमेश्वर आहेत. पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. साठलेल्या पाण्यात वाट काढणे चिंब झालेल्या जणीला अशक्य झाले होते. आपली वारी चुकणार, विठुरायाचे दर्शन होणार नाही याची आता जणीला खात्री पटली. इतक्यात तिला आठवले की स्वामी तिला म्हणाले होते ते तिच्यासोबत सदैव असणार आहेत. स्वामी मंगळवेळेत आणि आपण पंढरपूर वाटेवर. स्वामींची तरी कशी भेट होणार? जणीने स्वामींचे स्मरण केले, हात जोडले, डोळे मिटले, स्वामींच्या जपाला सुरुवात केली. काही क्षण स्वामी स्मरणात गेले आणि अगदी अचानकपणे ढगांचा प्रचंड गडगडाट होऊ लागला. विजा तळपू लागल्या. सभोवती पाणी होते. एक वीज लखलखत खाली आली आणि विजेच्या लोलाबळावर स्वामी अचानक प्रकट झाले. स्वामींचं दर्शन झाल्यामुळे जनीला विलक्षण आनंद झाला. आपण केवळ स्वामींचे स्मरण केले आणि स्वामी धावत आले. जनी पाण्यात उभी होती आणि स्वामी पाण्याच्या पृष्ठभागावर कमरेवर हात ठेवून उभे होते. जनी म्हणू लागली, स्वामी, तुम्ही मला साक्षात पांडुरंगाचे दर्शन दिलेत. मला वाटले आपली वारी चुकणार, परंतु तुम्ही विठ्ठलाच्या रूपात प्रत्यक्ष प्रकट झालात. मी अत्यंत ऋणी आहे. असे म्हणून जनीने हाताची ओंजळ केली तर तिच्या हातात आकाशातून प्राजक्ताची फुले पडली. जनीने ती फुले स्वामींच्या चरणावर वाहिली. जनीची नजर वर गेली. क्षणभर श्री विठ्ठलाचे दर्शन आणि क्षणभर स्वामी दर्शन. स्वामी जनीला म्हणाले, जणे, श्री विठ्ठल काही फक्त पंढरपुरातच नाही, तो ब्रह्मांडव्यापी आहे. मी तुला त्याची केवळ जाणीव दिली. जनीच्या वारीचा नेम चुकला नाही. तिला पांडुरंगाचे सुंदर दर्शन झाले. स्वामीने आपल्या भक्तावर कृपेचा वर्षाव केला होता. स्वामींची ही लीला पाहून जनीने मनाशी निश्चय केला की आता पंढरपूरच्या नित्यवारीला जायची आवश्यकता नाही. स्वामी हेच आपले पंढरपूर. त्याचा दृश्य परिणाम आता असा झाला की स्वामींनी जनीला जीवनमुक्त अवस्था प्राप्त करून दिले. देह असूनही तिला विदेहावस्था प्राप्त झाली. माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, परमेश्वराच्या अखंड चिंतनात दंग असणाऱ्या स्वामी भगवत भक्तांची कहाणी अनोखी असते. स्वतःला पूर्णपणे विसरून भगवत चरणी सतत घोटाळत राहणाऱ्या भक्तांची भगवंत सतत काळजी घेत असतो. लामयाची जनी काय किंवा स्वामी समर्थांची जनी काय, या भगवंत भक्तीच्या उत्कट साक्षी आहेत. खरे तर त्यांची पूजा सार्थकी लागलेली असते. देहाने भगवंताचे नाम घेत जे भक्त निष्काम कर्मात गर्क होऊन जातात त्यांच्यापाशी भगवंत रेंगाळत असतो. श्री दत्तावतारी स्वामी समर्थ हे एक अलौकिक अवतारी व्यक्तिमत्व होते. त्यांनी आपल्या भक्तांना निर्भय बनवले, जगण्याचा आनंद दिला. आणि आता आपण अशा प्रकारे स्वामी समर्थ कृपा तारक मंत्र म्हणूया. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना,
प्रचंड स्वामी बळ पाठीशी नित्य आहे रे मना. अतर्क्य उदूत हे स्मरणगामी अशक्य हि शक्य करतील स्वामी. अशक्य हि शक्य करतील स्वामी. थँक्यू.